महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन. या तीन रत्नांची ओळख करून देणारे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन. या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, आज अतिशय सुंदर असं वाचन या ठिकाणी रेश्माताईंनी केलेलं आहे. मिलिंद प्रश्न या ग्रंथामधील भिक्खूंचे पातिमोक्ष म्हणजे 227 शील आहेत, ते वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये विभागलेले आहेत. त्यामध्ये आपण बघितलं की पराजिकांचे नियम आहे, संघादिशेष आहे, अनियत, निसग्य पाचित्य, त्यानंतर पाचित्य, नंतर आहे पाटीदेशनीय, नंतर आहे सेखीय आणि 8वां आहे अधिकरण समत. तर या 8 भागामध्ये हे सगळे विनय विभागलेले आहे आणि त्या अनुषंगाने भिक्षूंना ते नियम पालनासाठी भगवान बुद्धांनी निर्देश दिलेले आहेत. आता इथे एका विशिष्ट नियमासंदर्भाचं उल्लंघन झाल्यास प्रकरणी हे प्रकरण या ठिकाणी आलेलं आहे. तर इथे भगवान बुद्धाने असे म्हटलेले आहे की मुद्दाम खोटे बोलण्याने पाराजिक दोष होतो. आता ब्रॅकेटमध्ये असंही लिहिलेलं आहे की पाराजिक दोष म्हणजे भिक्खूंच्या द्वारे घडणाऱ्या 4 मुख्य दोषांपैकी एक दोष. या दोषामुळे भिक्खूपण समाप्त होऊ शकते. तर इथे जो काही उल्लेख आलेला आहे तो आता विनय पिटकामध्ये टॅली करत असताना तो टॅलीच होत नाही आहे. कारण आपण पाराजिकाचे दोष म्हणून जे काही दोष पाहिले त्या पाराजिकेच्या दोषा संदर्भाने खोटे बोलणे या संदर्भाने हे दोष असू शकतात. तर पाराजिकाचे दोष मध्ये आपण बघितले 4 मुख्य बाबी आहेत, 4 दोष आहेत. इथे लिहिलेलं आहे पाराजिकांचे दोष, भिक्खूंच्या द्वारे घडणाऱ्या 4 मुख्य दोषांपैकी एक दोष. या दोषामुळे भिक्खूंचे भिक्खूपण समाप्त होते. आता पाराजिकाच्या दोषमध्ये खोटं बोलण्याचा दोष हा काही दिसून पडत नाही. इथे जे 4 दोष यामध्ये पाराजिकेच्या अंतर्गत येतात ते आहे मैथुन, चोरी, मनुष्य हत्या आणि दिव्य शक्तीचा दावा. तर हे दोष या ठिकाणी पाराजिकाच्या दोषामध्ये आपल्याला दिसून पडतात. आणि मग खोटे बोलण्याचे जे दोष आहे ते जो 5वा भाग आहे पाचित्य, या दोषामध्ये भाषणासंबंधी जे 4 दोष या ठिकाणी ज्याचा उल्लेख आलेला आहे ते दोष आपल्याला पाचित्य दिसून पडतात. त्या संबंधी उल्लेख आलेला आहे की भाषण संबंधी म्हणजे जानबूझकर झूठ बोलने में पाचित्य होता है, वचन मारने से पाचित्य होता है. वचन मारने म्हणजे वचन देऊन तोड़ने. आणि भिक्खुओं की चुगली करने में पाचित्य है. भिक्खु भिन्न को पदों के क्रमों से धम्म मचवाने में पाचित्य है. तर पाचित्यामध्ये भाषणासंबंधीचे हे 4 दोष आपल्याला दिसून पडतात. आणि पारिजिकाचा इथे ज्या वेळेस उल्लेख येतो त्या पारिजिकामध्ये आपल्याला मैथुन, चोरी, मनुष्य हत्या आणि दिव्य शक्तीचा दावा. तर अशा पद्धतीने हे 4 बाबी आपल्याला पाराजिकामध्ये दिसून पडतात, पाराजिकाचे दोष. आता मुद्दा असा आहे की ते म्हणतात मुद्दाम खोटे बोलण्याने साधारण दोष लागतो, म्हणून दुसऱ्या भिक्खू जवळ जाऊन त्या दोषाचा स्वीकार केला पाहिजे. तर ते पुढे असं आलेलं आहे की भगवान भन्ते नागसेन, जर भगवान बुद्धाने असे म्हटले आहे की मुद्दाम खोटे बोलण्याने पाराजिक दोष होतो आणि पुन्हा असे म्हणणे की मुद्दाम खोटे बोलण्याने साधारण दोष होतो, म्हणून दुसऱ्या भिक्खूंजवळ जाऊन त्या दोषांचा स्वीकार केला पाहिजे. आणि या 2 वेगवेगळ्या विधानांना घेऊन राजा मिलिंदाच्या मनामध्ये जो प्रश्न उपस्थित झालेला आहे
आता हे सगळं वाचून आपल्याही मनामध्ये म्हणजे हा प्रश्न उपस्थित होतो, हे की नाही? तर एके ठिकाणी खोटे बोलण्यामुळे भिक्खू संघातून काढून देण्याचे विधान आहे व दुसऱ्या ठिकाणी अन्य भिक्खूकडे जाऊन स्वीकृती देऊन माफी मागण्याचे विधान आहे. हे दोन वेगवेगळे संबंध या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्याहीमध्ये मुद्दाम खोटे बोलणे है ना, आणि दुसरं वाक्य काय, मुद्दाम खोटे बोलण्याने साधारण दोष होत असतो, म्हणून दुसऱ्या भिक्खू जवळ जाऊन त्याने त्याचा स्वीकार केला पाहिजे. मग जर तथागताने असे म्हटले आहे की मुद्दाम खोटे बोलण्याने साधारण दोष होतो, म्हणून दुसऱ्या भिक्खू जवळ जाऊन त्या दोषाचा स्वीकार केला पाहिजे, हे सत्य मानले, तर मग त्यांनी जे काही असं म्हटलेलं आहे की मुद्दाम खोटे बोलण्याने पाराजिक दोष होतो, हा उभयकोटी अर्थात अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर मग आता आपण मी माझ्या हाती जे विनय पिटक आहे त्या विनय पिटकामध्ये पाहत असताना हे जे दोन वेगवेगळे संदर्भ ज्यावेळेस आपण पाहतो, तेव्हा खोटे बोलण्याच्या संदर्भाने पाचित्तीयमध्ये हे 4 भाषणासंबंधीचे जे काही नियम आहे ते नियम आपल्याला आढळून येतात. आणि पाराजिकामध्ये मैथून, चोरी, मनुष्य हत्या, दिव्य शक्तीचा दावा करणे, नाही का, या संदर्भाने हे 4 मुद्दे पाराजिकामध्ये आढळून येतात. आणि मग या 2 स्टेटमेंटला आपण या ठिकाणी लावून बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला सरळ सरळ या ठिकाणी हे दिसून येते की भगवान बुद्धाचं हे जे काही पहिलं वाक्य आहे, मुद्दाम खोटे बोलण्याने साधारण दोष होतो, म्हणून दुसऱ्या भिक्खू जवळ जाऊन त्या दोषांचा स्वीकार केला पाहिजे. तर हे जे वाक्य आलेले आहे ते वाक्य पाचित्तीय नियमासंबंधी आलेले आहेत असं प्रामुख्याने या ठिकाणी दिसून पडते. हे पाचित्तीयाचे जे दोष आहे, भाषणासंबंधीचे दोष आहे, हे काय आहे तर साधारण दोष आहे. काय साधारण दोष आहे तर जाणून बुजून खोटे बोलणे, एखाद्याला वचन देऊन ते न निभावणे, एखाद्या भिक्खूची चुगली करणे, है ना. आणि या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की भिक्खू भिन्न म्हणजे अनुपसंपन्न असा त्याचा अर्थ सुद्धा ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे. तो भिक्खू भिन्न को पदों के क्रम से धम्म बचवाने में पाचित्य है. तर आता धम्माच्या संदर्भाने तो काही जर चुकीची माहिती देत असेल तर त्याला सुद्धा पाचित्याच्या या नियमानुसार भाषणासंबंधीचा दोष म्हटलं गेलेलं आहे. आणि हे जे काही दोष आहे, हे जे दोष एक साधारण दोष म्हणून या ठिकाणी त्याला म्हटलं गेलेलं आहे. आणि अशा या साधारण दोषासंबंधी आपला दोष कबूल करून, है ना, तर एक प्रकारे त्याने एक आपली पापदेशना केली की हा मी आज खोटं बोललो, ही माझ्या हातून चूक घडली, आणि भिक्खू संघ त्याला सहजपणे माफ करून टाकतात. तर हे नियम पाचित्तीयमध्ये येताना दिसतात. मग ज्यावेळेस इथे पाराजिकाचे दोष म्हणून 4 दोषांची ज्यावेळेस आपण म्हणजे हे करतो किंवा बघतो, काय दिसून पडतात तर मैथुनासंबंधी नियम दिसून पडतात, चोरीच्या संबंधाने नियम दिसून पडतात, मनुष्य हत्या हे 3रा मुद्दा पाराजिकीच्या नियमामध्ये आलेला आहे. आणि 4था मुद्दा आला आहे दिव्य शक्तीचा दावा करणे. यावर आपण बरंच थोडंसं मी विस्ताराने आपण मागच्या 2 दिवसा अगोदर बघितलेलं होतं. तर 4 नियम पाराजिकेचे नियमामध्ये आलेले आहे. आणि या 4 नियमाच्या अनुषंगाने, है ना, जर भिक्खू खोटं बोलत असेल, भिक्खू आपल्या या दोषाबद्दल कबुली देत नसेल, किंवा इतर कोणी त्याच्या दोषाबद्दल संघामध्ये माहिती दिल्यावर ती जर सिद्ध होत असेल तर हा फार मोठा दोष आहे, फार मोठा दोष आहे ना. म्हणून इथे म्हटलेलं आहे पाराजिकांचे दोष. भिक्खूच्या द्वारे घडणाऱ्या 4 मुख्य दोषांपैकी एक दोष म्हटलेला आहे. पण या 4 मुख्य दोषापैकी एक दोष म्हणजे खोटं बोलणे हे पाराजिकेच्या दोषांमध्ये आढळून येत नाही. आणि म्हणून आता याचं विश्लेषण कशा पद्धतीनं करायचं हा माझ्याही समोर प्रश्न आहे. जर पाराजिकांच्या दोषापैकी एक दोष असा त्याचा अर्थ असेल तर मग खोटं बोलणे हा दोष पाराजिकेच्या नियमामध्ये उल्लेख नाही आहे. जेव्हा की माझ्याकडे महापंडित राहुल सांस्कृतायांचं विनय पिटक या ठिकाणी माझ्याकडे उपलब्ध आहे आणि त्या पाराजिकेच्या नियममध्ये मैथून
चोरी, मनुष्य हत्या आणि दिव्य शक्तीचा दावा, असे हे 4 दोषांचे. मग आपण असं समजूया की ब्रॅकेटमध्ये ज्या कोणी लिहिलेलं असेल त्यांनी ते आपल्या हातचं लिहिलेलं आहे. ब्रॅकेटच्या बाहेर आहे मुद्दाम खोटे बोलण्याने पराजिकेचे दोष होतो. असं जर त्याचा आपण अर्थ काढला तर पराजिकेचे जे 4 म्हणजे दोष सांगितलेले आहे ते म्हणजे मैथुन, चोरी, मनुष्य हत्या आणि दिव्य शक्तीचा दावा, हे खोटं बोलण्यासंबंधी या 4ही दोषांच्या संदर्भाने या ठिकाणी आपल्याला लागू होताना दिसते. या 4ही संबंधाने किंवा 4 पैकी कुठल्याही एका बाबीच्या संदर्भात जर भिक्खू खोटं बोलत असेल आणि तो खोटं बोलत आहे हे सिद्ध होत असेल तर मग त्याच्यावर पराजिकेचा दोष म्हणून खटला दाखल होऊ शकतो आणि संघामध्ये त्याला शिक्षा सुनावल्या जाऊ शकते. नाही, सुनावल्याच जाते, कारण हे फार मोठे दोष म्हणून या ठिकाणी पराजिकेच्या नियमामध्ये हे सर्व आलेले आहे. ते नियम उल्लंघनीय आहेत आणि त्याचं जर कोणी म्हणजे उल्लंघन करत असेल तर ते माफ करण्यासारखे दोष नाही आणि म्हणून त्या दोषा संदर्भाने या ठिकाणी विनयाच्या अनुषंगाने त्याला सजा केलेल्या आहे. जसं स्वरूप असेल तसं सजा. आपण बघितलं सजांमध्ये एक तर त्याचं चिवर काढून त्याला हाकलून दिल्या जाते किंवा त्याला मूर्ख घोषित करून त्याला सोडून दिल्या जाते किंवा त्याच्यावर बहिष्कार टाकण्यात येते किंवा त्याला कुलामधूनच बाहेर काढून त्याला एकटं सोडण्याची सजा. तर अशा पद्धतीच्या सजा आपण या ठिकाणी विनयाच्या अंतर्गत त्याला देण्यात येतात, हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर या ठिकाणी ही बाब म्हणते नागसेनांनी म्हणजे स्पष्ट केलेली आहे. ते म्हणतात की हे राजा, भगवान बुद्धाने म्हटले आहे की मुद्दाम खोटे बोलण्याने पराजित दोष होतो. मुद्दाम खोटे बोलण्याने. मग पाश्चित्य नियमामध्ये काय आहे की अनुवदनाने ते दोष घडलेले असतात, नाही का. आपल्या मनामध्ये अशा बऱ्याचशा अकुशल भावना उत्पन्न होत असतात ज्याची आपल्याला काही खबर नसते, है ना. म्हणून अशा अनुवदनाने एखादा भिक्षू खोटं बोलून जात असेल, वचन मारून नेत असेल, चुगली करून नेत असेल तर हे तेवढे मोठे काही अपराध नाही आहे की ज्यासाठी आपण माफ करू शकणार नाही. तर म्हणून ते म्हणतात की मुद्दाम खोटे बोलण्याने साधारण दोष होतो. मुद्दाम खोटे बोलण्याने साधारण दोष होतो, म्हणून दुसऱ्या भिक्खूजवळ जाऊन त्या दोषाचा स्वीकार केला पाहिजे. त्याचे विषयानुसार आता इथे 2 कॅटेगरीज दिलेल्या आहे. एक आहे भयंकर आणि दुसरा आहे साधारण. असे 2 प्रकार होतात आणि ते 2ही प्रकार आपण या ठिकाणी आता ज्याचा मी उल्लेख केलेला आहे ते 2 प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मग ते उदाहरण सुद्धा देतात की एका पुरुषाने एक पुरुष दुसऱ्याला हाताने मारतो, त्याला तुम्ही कसल्या प्रकारचा दंड देता, याविषयी आपल्याला काय वाटते. आता हा प्रश्न राजाला अनुसरून आहे. राजा न्यायाधीश म्हणून त्या ठिकाणी बसलेले आहे. राजाला न्याय करायचा आहे ना. आणि जर राजाला न्याय करायचा असेल तर आता हा जो गुन्हा घडलेला आहे तो एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला झापड मारलेली आहे आणि अशा तो व्यक्ती राजाकडे येऊन दाद मागतो आहे की यांनी मला झापड मारली, तेव्हा झापड मारल्याला तुम्ही काय दंड द्याल. तर राजा म्हणते जर तो असे म्हणत नाही की मी क्षमा मागणार नाही तर त्याला आम्ही एक कारशापण म्हणजे स्वर्ण मुद्रा दंड करू आणि जर त्याने माफी मागितली तर मग मात्र दंड करणार नाही, असा सुद्धा एक अर्थ यामध्ये आपल्याला दिसून पडतो, है ना. जर त्याने माफी मागितली तर मग आम्ही त्याला माफ करू आणि सोडून देऊ. जा रे बाबा, ठीक आहे, तुझा गुन्हा माफ आहे. कारण गुन्हा एवढा मोठा नाही आहे की त्याला मोठी सजा द्यावी, है ना. गुन्हा क्षुल्लक आहे आणि जर त्याने आपल्या गुन्ह्याची माफी मागितली तर मग त्याला दंड न करताही सोडून देता येतो. आणि जर त्याने माफी मागितली नाही तर त्याला झापड मारली, त्याच्या दंड म्हणून त्याला आम्ही काय करू तर एक स्वर्ण मुद्रा त्याच्याकडून वसूल करू, आहे की नाही. मग पुढचा प्रश्न राजासाठी आहे. परंतु राजा, येथे त्या पुरुषाने जर तुम्हाला हाताने मारले, त्या पुरुषाने जर तुम्हाला हाताने मारले तर त्याला तुम्ही कसल्या प्रकारचे दंड देणार. आता हा जो काही गुन्हा त्या पुरुषाने केला हा प्रत्यक्ष राजा संबंधाने प्रश्न केला. राजा म्हणजे त्या ठिकाणी तो त्या राज्याचा सार्वभौम अधिकारी असतो आणि अशा या सर्वोच्च पदी बसलेल्या व्यक्तीला जर एखादा साधारण पुरुष मारत असेल तर राजा त्याला काही छोटा मोठा दंड देणार का. तर स्वाभाविक गोष्ट आहे की राजा त्याला साधा सुद्धा दंड देणार नाही, तर त्याला त्याचे तो हात कापू शकतो, पाय कापू शकतो, त्याला राज्याच्या बाहेर हाकलून देऊ शकतो, त्याला जेलमध्ये टाकू शकतो.
अशा अध्याय, कारण तो राजा आहे, त्याला तेवढे अधिकार प्राप्त आहे, म्हणून तो कुठल्याही पद्धतीची शिक्षा त्याला देऊ शकतो, है ना. आणि मग ते म्हणतात यात विशेष अंतर काय आहे, तर विशेष अंतर सांगताना ते म्हणतात की एके ठिकाणी एकाने दुसऱ्याला हाताने मारले म्हणून त्याला तुम्ही एक कारशापन दंड करता, आणि त्याने तुम्हाला हाताने मारले म्हणून त्याचे हात तोडण्याची, पाय तोडण्याची, डोके ठेचून टाकण्याची शिक्षा करता. याचे कारण काय. आणि हे उदाहरण देऊन या ठिकाणी राजाकडूनच वदवून घेतात की या दोन्ही माणसामध्ये काही अंतर आहे. तर एक माणूस साधारण माणूस होता ज्याला एक झापड मारल्या गेली, आणि इथे जो माणूस आहे तो साधारण माणूस नसून एक राजा आहे, ज्या राजाला एका माणसाने झापड मारलेली आहे, है ना. तर त्याचप्रमाणे हे राजा इथे जे काही कॅटेगराईज गेलेले आहे, एक साधारण माणूस आणि एक दुसरा राजा, आणि या दोघांमध्ये अंतर असल्यामुळे त्या शिक्षेमध्ये अंतर आलेलं आहे, हे या ठिकाणी प्रकर्षाने आपल्याला जाणवते, आहे की नाही. एक साधारण माणूस म्हणून त्याच्यासाठी जी काही शिक्षा राजाने फरमावली ती छोटी आहे, कारण माणूसही छोटा आहे म्हणून त्या ठिकाणी त्याने एक छोटंसं कृत्य केलेलं आहे झापड मारण्याचं, म्हणून त्याला एक कारशापन दंड. पण या ठिकाणी माणूस बदलला म्हणजे अंतर आलं, माणसामध्ये अंतर आलं, आणि माणसामध्ये अंतर आल्यामुळे शिक्षेमध्ये सुद्धा एक प्रकारे अंतर आलं. म्हणून विषयानुसार दोन प्रकार पडतात, विषयानुसार दोन प्रकार पडतात. भयंकर प्रकारचे खोटे बोलणे आणि दोन साधारण प्रकारचे खोटे बोलणे. तर साधारण प्रकारचे खोटे बोलणे या अंतर्गत पाचित्य नियमामध्ये भाषणासंबंधी 4 नियम आलेले आहे. हे साधारण दोष म्हणून या ठिकाणी आलेले आहे, आणि हे साधारण दोष, या साधारण दोषाची संघामध्ये कबुली दिली की संघ त्याला माफ करतो, त्याला कुठल्याही पद्धतीची शिक्षा संघ त्याला देत नाही, त्याची तीव्रता नाही आहे तेवढी. पण या ठिकाणी पराजिकीच्या नियमामध्ये जे दोष दाखवल्या गेलेले आहे, या पराजिकीच्या दोषा संदर्भामध्ये जर एखादा भिक्षू खोटं बोलत असेल तर हे फार मोठे दोष आहेत, फार मोठे अपराध आहेत. यामध्ये मी अगोदरही उल्लेख केलेला आहे बरेचदा, मैथून संदर्भाने, चोरीच्या संदर्भाने, मनुष्य हत्येच्या संदर्भाने आणि दिव्य शक्तीचा दावा करण्याच्या संदर्भाने हे 4 दोष पराजिकेच्या नियमामध्ये आलेले आहे. आणि त्याचं जर कोणी उल्लंघन करीत असेल आणि त्या संदर्भाने कबुली दिल्या जात नसेल, खोटं बोलल्या जात असेल, या संदर्भाने लपवल्या जात असेल, आपले दोष उघड केल्या जात नसेल, संघामध्ये या दोषांसंबंधी कबुली दिली जात नसेल, तर मग मात्र हे जे काही दोष आहेत ते दंडनीय अपराध आहेत, विलक्षण दंडनीय असे अपराध म्हणून याची या ठिकाणी गिनती केली जाऊ शकते. आणि म्हणून या ठिकाणी ह्या ज्या 2 बाबी आलेल्या आहे, ह्या 2 बाबी वेगवेगळ्या संदर्भाने या ठिकाणी आलेल्या आहे. आणि पराजिकाचे दोष या ठिकाणी जे आलेले आहे ते हे दोष आहे ज्याचा मी उल्लेख केलेला आहे. 4 पराजिकांचे दोष या ठिकाणी आलेले आहे. आणि या पराजिकेच्या दोषा संदर्भाने मुद्दाम खोटे बोलणे हा फार मोठा दोष आहे. आणि म्हणून या 4 नियमाच्या उल्लंघनाने जर कोणी भिक्षू त्या संदर्भाने खोटं बोलत असेल तर हा म्हणजे फार मोठा दोष आहे. आणि या दोषामुळे भिक्खूचे भिक्खूपण समाप्त होऊ शकते, भिक्खूचे भिक्खूपण समाप्त होऊ शकते, कारण हे काही लहान सहान म्हणजे बाबी नाही किंवा लहान सहान दोष नाही. तर मला वाटते की ह्या खोटे बोलण्याच्या परिणामाच्या संदर्भाने जे परस्पर विरोधी 2 वाक्य आलेले आहे, हे 2 वाक्य वेगवेगळ्या अर्थाने आलेले आहे, वेगवेगळ्या नियमाच्या संदर्भाने आलेले आहे. एक वाक्य पाचित्य नियमाच्या संदर्भाने आले, जे किरकोळ दोष आहेत त्याला माफ केल्या जाऊ शकते, परंतु पारिजिकांचे जे दोष आहेत त्या संदर्भाने आलेलं जे काही वाक्य आहे ते वाक्य या ठिकाणी आलेलं आहे. आणि हे 2 परस्पर म्हणजे या वाक्यांमध्ये आपल्याला भिन्नता जरी दिसून येत असेल तरी हे वाक्य वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळ्या नियमाच्या संदर्भाने वापरल्या गेलेलं आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी ह्या 2 बाबी परस्पर वेगवेगळ्या आहेत हे समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर पाचित्य नियमच्या संदर्भाने दोष माफ करण्यासारखे आहे, परंतु पारिजिकेच्या नियमाच्या संदर्भाने जे काही दोष आहे ते माफ करण्यासारखे नाही. आणि त्याच्या निश्चित अशा सजा, मोठ्या सजा, म्हणजे त्याचं भिक्खूपण सुद्धा समाप्त होऊ शकते, इथपर्यंतच्या सजा त्या पाराजिकेच्या नियमाच्या संदर्भाने जे दोष घडतात त्या अनुषंगाने याचा उल्लेख आलेला आहे.
आणि मला वाटतं की ही बाब आपल्याला स्पष्टपणे समजून आलेली असेल. यामध्ये कुठल्याही म्हणजे शंका कुशंका आता आपल्यामध्ये म्हणजे शिल्लक राहिलेल्या नसेल. आता हा आपल्याला माझ्याजवळ संदर्भ ग्रंथ आहे म्हणून मी या ठिकाणी ह्या बाबी ठेवू शकलो. जर हा संदर्भ ग्रंथ माझ्यासमोर नसता तर मलाही हे थोडं कठीणच झालेलं असतं. म्हणून बाबी आपल्याला समजत नाही, आणि बाबी आपल्याला ज्यावेळेस समजत नाही तेव्हा आपण त्याचे काहीतरी वेगळे अर्थ काढतो, आणि मग वेगळे अर्थ काढतो आणि स्वतःही कन्फ्यूज होतो आणि दुसऱ्यांनाही कन्फ्यूज करत असतो. म्हणून जर आपल्याला काही गोष्टी माहीत नसेल तर मग आपण निश्चितपणे कबूल केलं पाहिजे की या बाबी आपल्याला माहीत नाही. त्यामध्ये कुठलंही लहानपण नाही. पण माहीत नसताना जोर जबरदस्तीनं आपल्या काय म्हणतो आपण त्याला कल्पना करून, नाही का, आपल्या कल्पनाशक्तीच्या आधारावर आपण काहीतरी लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न ज्यावेळेस करतो तेव्हा त्यातून बरेच गैरसमज निर्माण होतात. म्हणून कोणीही आपल्या इमॅजिनेशनच्या आधारावर अशा काही गोष्टी म्हणजे करूच नये असं मला वाटते. एखादी बाब जर आपल्याला नसेल समजत किंवा त्याबद्दल जर आपण शासंक असू तर मात्र अशा बाबीबद्दल म्हणजे न बोललेलं बरं, स्पष्टपणे कबुली दिलेली बरे की मला बाबा याबद्दल काही माहिती नाही आणि म्हणून मी या संदर्भामध्ये काही सांगू शकत नाही, असं जर कबूल केलं तर त्यामध्ये काही वावगं नाही. आणि म्हणून आपल्याला यातून बरेचशा बाबी टाळता येऊ शकतात. चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या संदर्भामध्ये ज्या काही बाबी आहेत त्या आपल्याला टाळता येऊ शकतात. तर म्हणून संदर्भ ग्रंथ चाळणे आणि संदर्भ ग्रंथाचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून या अनुषंगाने आपण या सगळ्या बाबी बघितल्या पाहिजे. आता इथे बोधिसत्वाच्या धर्मासंबंधी प्रश्न. आता हे जे प्रकरण आहे हे खरंच अतिशय कॉम्प्लिकेटेड असं प्रकरण आहे. आणि ह्या कॉम्प्लिकेटेड प्रकरणामध्ये खूप साऱ्या बाबी आलेल्या आहेत. विशेषतः बोधिसत्वाच्या संदर्भाने या ठिकाणी ह्या बाबी आलेल्या आहेत. आणि या अतिशय उच्च पातळीच्या बाबी असल्यामुळे आपलं मन तेवढं परिपक्व नसल्यामुळे, आपलं मन ध्यानामध्ये पारंगत नसल्यामुळे ह्या ज्या काही उच्च स्तरावरच्या बाबी आलेल्या आहेत, जे केवळ मला वाटते अरंत झालेला व्यक्तीच म्हणजे ह्या सगळ्या बाबी प्रकर्षानं समजू शकतो, तीव्रतेनं समजू शकतो, त्याच्या सत्यतेत तो त्याला जाणू शकतो. आपण या सगळ्या बाबीच्या संदर्भाने स्पष्टपणे जाणून घेण्याची आपली कुवत नाही आहे. आणि म्हणून या संदर्भाने आता मी तरी काय बोलावं हा सुद्धा माझ्यासमोर प्रश्न पडलेला आहे. आता बोधिसत्व आपल्या काळाचं अवलोकन करतो, भूमीचे अवलोकन करतो, देशाचे अवलोकन करतो, कुळाचे अवलोकन करतो, जननीचेही अवलोकन करतो. कुठल्या आईच्या पोटी मी जन्मास यावं हे तो आई सुद्धा आपली निवडतो. आणि वयाचे सुद्धा अवलोकन करतो, महिन्याचे अवलोकन करतो आणि संसार त्यागाचे सुद्धा अवलोकन करतो. आणि या सगळ्या आठही बाबीचे अवलोकन करून तो एक प्रकारे जन्म घेत असतो. तर बोधिसत्वाच्या संदर्भाने आपल्याला जी काही थोडीशी माहिती आलेली आहे, बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये सुद्धा आपण बोधिसत्वाच्या संदर्भाने थोडीशा बाबी बघितलेल्या आहेत. तर आपल्याला सुमेध बोधिसत्वाचं नाव माहित आहे. आणि सुमेध बोधिसत्व आपल्या अनेक जीवनामध्ये 10 पारमितांचं पालन करत करत एक पारमी पुष्ट करत आणि या सगळ्या बाबी पुष्ट करत तो आता या अवस्थेमध्ये आलेला होता की तो आता आपला शेवटचा जन्म घेणार होता. म्हणून आपल्याला जाणीवपूर्वक ही बाब या ठिकाणी दिसून पडते की त्यांनी आपली माता कोण असली पाहिजे हे सुद्धा त्याने निश्चित केलेलं होतं. म्हणून महामायेला त्यांनी याचना केलेली होती असं आपल्याला दिसून पडते. तो संदर्भ आपल्याला दिसून पडतो की 4 चातुर्महाराजिक देवता त्या ठिकाणी त्या दिवशी ज्या दिवशी तिची गर्भधारणा होते दोघांचाही सहयोग त्या ठिकाणी होतो. आणि त्या रात्री ह्या चातुर्महाराजिक देवता येऊन तिचा जो पलंग आहे तो पलंग आपल्या खांद्यावर घेऊन ते हिमालय पर्वतावर घेऊन जातात, जिथे एक खूप सारे शाल वृक्ष असतात आणि एक सुंदरसं तळं त्या ठिकाणी असते. आणि ह्या सगळ्या बाबी आपल्याला माहित आहे की तिथे तिची आंघोळ घालून दिल्या जाते,
सजवलं जाते आणि परत राणी ज्यावेळेस बेडवर येऊन बिछाण्यावर येऊन पडते त्यावेळेस हा सुमेध नावाचा बोधिसत्व पांढऱ्या हत्तीचं रूप धारण करून त्या ठिकाणी येतो आणि तो महामायेला याचना करतो की हे आई, हा माझा शेवटचा जन्म आहे आणि मी तो जन्म तुझ्या पोटी घेऊ इच्छितो, तेव्हा तू माझी माता होशील का? अशी याचना हा सुमेध बोधिसत्व महामायेला करतो आणि अतिशय आनंदाने ती स्वीकार करते आणि स्वीकार केल्यानंतर लगेच तो जो काही पांढरा हत्ती आहे ज्याला आपण सुमेध बोधिसत्व असं म्हणतो, तर तो सुमेध बोधिसत्व त्या महामायेच्या कुशीमध्ये प्रवेश करतो. तर अशा पद्धतीचं हे जे काही स्वप्न महामायेला पडलेलं असते, तर त्या महामायेला पडलेल्या या स्वप्नाच्या माध्यमातून बोधिसत्वाचा उल्लेख आणि तोही सुमेध बोधिसत्वाचा उल्लेख आणि तोही सुमेध बोधिसत्व आपला शेवटचा जन्म ग्रहण करून आता बुद्ध होणार आहे. ते गाणं आपण ऐकलेलं आहे, सुमेध बोधिसत्वा बुद्धीची साथ होती, सिद्धार्थ बुद्ध झाला पुनवेची रात्र होती. तर अशा पद्धतीचं आपल्याला उल्लेख आपल्या बौद्ध साहित्यामध्ये आढळून येतो आणि म्हणून हे जे काही बोधिसत्व आहे, हा बोधिसत्व म्हणजे करुणेचं प्रतीक आहे, म्हणजे करुणा है ना त्याच्यामध्ये ठासून भरलेली असते आणि असा हा बोधिसत्व जो आहे तो आपलं संपूर्ण जीवन लोकांच्या कल्याणासाठी समर्पित करीत असतो आणि संपूर्णपणे समर्पित असं जीवन एक प्रकारे तो जगत असतो आणि आपल्या जीवनामध्ये लोकांचं कसं कल्याण साधता येईल, म्हणजे बोधिसत्व स्वतःसाठी जगत नसून तो इतरांच्या कल्याणासाठी जगत असतो. अशा ज्या काही बाबी आपल्याला बोधिसत्वाच्या गुणांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या गुणांचं जेव्हा आपण बोधिसत्वांच्या जीवनाला लावून बघण्याचा प्रयत्न करतो तेव्हा बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण बाबासाहेबाला बोधिसत्व म्हणतो तेव्हा या सगळ्या बाबी प्रकर्षानं बाबासाहेबांमध्ये सुद्धा आढळून येतात. आपल्याला माहित नाही बाबासाहेबांनी त्यांची आई ठरवली होती काय, कारण बाबासाहेब म्हणजे मला वाटते आपण त्यांना बोधिसत्व म्हणतो, परंतु त्या जीवनाच्या कुठल्या अवस्थेमध्ये होते हे काही आपण जाणून घेऊ शकत नाही. त्यांच्या किती पारमीज पूर्ण झालेल्या होत्या है ना, तर ते श्रोतापन्न होते की नाही, सकृदागामी होते की नाही होते, ते अनागामी होते की नाही होते, जीवनाच्या कुठल्या अवस्थेमध्ये आपला हा जो काही बोधिसत्व आहे तो जीवनाच्या कुठल्या अवस्थेमध्ये होता हे काही आपल्याला माहीत नाही. आणि म्हणून हे माहीत नसल्यामुळे आणि ती जाणण्याची आपली पातळी नसल्यामुळे, क्षमता नसल्यामुळे या बाबतीमध्ये आपण अनभिज्ञ आहोत आणि फक्त आपण आपल्या साहित्यामध्ये जे काही उल्लेख येतात ते वाचूनच आपण आपलं समाधान करून घेत असतो. आणि म्हणून या ठिकाणी ज्या काही बाबी सांगितलेल्या आहे, जसं बोधिसत्व ही जी काही संकल्पना आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला महायानामध्ये बोधिसत्वाची संकल्पना मोठ्या प्रमाणामध्ये दिसून पडते. तर त्यांच्यामध्ये बरेच प्रकारचे बोधिसत्व सांगितलेले आहे. तारा नावाची बोधिसत्व आहे, अमिताभ नावाचा बोधिसत्व आहे, अवलोकितेश्वर नावाचा बोधिसत्व आहे. तर अशा अनेक बोधिसत्वांचा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि ह्या सगळ्या बोधिसत्वांचे विशेष गुण त्यामध्ये दर्शवले गेलेले आहेत आणि या विशेष गुणांच्या आधारावर त्या बोधिसत्वांची निर्मिती महायानामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. तर हे जे काही बोधिचित्त आहे, तर बोधिसत्व आपण त्यालाच म्हणतो की ज्या व्यक्तीमध्ये बोधिचित्ताची निर्मिती होते, बोधिचित्ताची निर्मिती होते. आणि मग बोधिचित्ताची निर्मिती कशी होते, तर बोधिचित्ताची निर्मिती या ठिकाणी आपण याही अगोदर थोडंसं हे प्रकरण थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. विशेषतः हीनयान आणि महायानाच्या संदर्भामध्ये जेव्हा बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ हा प्रश्न म्हणजे हा ग्रंथ वाचत असताना या बाबीच्या संदर्भामध्ये प्रश्न आलेला होता, तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की या ठिकाणी भगवान बुद्धाच्या नंतर जो एक गट होता तो भगवान बुद्धाने सांगितलेलं तत्वज्ञान म्हणजेच धम्म आहे असं प्रकर्षानं समजत होता. म्हणजे काय, तर भगवान बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगितलं म्हणजे तोच धम्म. भगवान बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला म्हणजे तो धम्म. भगवान बुद्धांनी भवचक्र सांगितलं, भवचक्र म्हणजे धम्म. भगवान बुद्धांनी प्रतीत्य समुत्पाद सांगितला, प्रतीत्य समुत्पाद म्हणजे धम्म. भगवान बुद्धांनी ऊर्ध्वगामी चक्रकार मार्ग सांगितला तर तो ऊर्ध्वगामी चक्रकार म्हणजे धम्म.
भगवान बुद्धांनी अस्तित्वाचे 3 लक्षण सांगितले आणि त्या 3 लक्षणा संबंधाने बुद्धाने जे काही मार्गदर्शन केलं ते म्हणजे धम्म. तर अशा पद्धतीनं भगवान बुद्धाची जे काही तत्व आहे त्या तत्वांना धम्म मानणारे हा एक गट होता. तर तो बुद्धिवादी होता, प्रज्ञावान होता, बुद्धिवादी लोकांचा हा गट होता. परंतु ज्यांची प्रज्ञा परिपक्व नाही, ज्यांच्या बुद्धींचा विकास झालेला नाही, ते सर्वसाधारण लोक, त्या सर्वसाधारण लोकांमध्ये जेव्हा प्रज्ञेचा अभाव आहे तेव्हा त्यांना हे तत्व कळत नव्हतं. आणि हे तत्व ज्यावेळेस त्यांनी कळत नव्हतं तर मग ते धम्मच्या कक्षेच्या बाहेर फेकल्या जाऊ शकतात काय? तर ते धम्माच्या कक्षेच्या आतमध्ये राहू शकत नाही काय? आणि मग दुसरीकडे असा विचार केला की त्यांना महापरिनिर्वाणानंतर जे काही आठवायला लागलं ते काय आठवायला लागलं की भगवान बुद्ध कसे चालत होते, कसे बोलत होते, कसे वागत होते, त्यांचं आचरण कसं होतं, ते किती मैत्रीवान होते, ते किती वीर्यवान होते, ते किती करुणावान होते ना. तर म्हणून आनंदाचं आपल्याला जे शेवटचं वाक्य आठवते की बुद्धामध्ये अनेक गुण असताना आनंद म्हणतो की भगवान अतिशय करुणावान होते. तर भगवान बुद्ध करुणावान होते हेच त्याच्या म्हणजे तोंडामध्ये का वाक्य आलं? तर म्हणून हे जे काही भावने संबंधाने ज्या बाबी आलेल्या आहेत तर भगवान बुद्ध कसे वागत होते हे सुद्धा लोकांनी त्या काळामध्ये पाहिलेलं होतं, अनेकांची सेवा करताना पाहिलेलं होतं ना. आणि म्हणून हे जे काही गुण आहे त्या गुणांचं स्मरण त्या काळातली ही जे काही लोक करत होते आणि त्या गुणांचं स्मरण करून आपल्या श्रद्धा विकसित करण्याचा प्रयत्न करत होते. बुद्धांप्रती अपार श्रद्धा विकसित झाल्यानंतर त्या अपार श्रद्धेच्या आधारावर त्यांनी स्वतःमध्ये मैत्री निर्माण केली, करुणा निर्माण केलं, वीर्य निर्माण केलं, नाही का. आणि ह्या ज्या काही भावनिक अंग आहेत त्या भावनिक अंगाचा विस्तार करत किंवा त्या आत्मसात करत, नाही का, त्यांनी या सगळ्या बाबी स्वतःमध्ये डेव्हलप केल्या. म्हणजे बुद्धाने सांगितलेल्या जे तत्व आहे ते तर धम्माची तत्व आहेत, परंतु भगवान बुद्धाने जे प्रत्यक्ष आचरण केलं ते धम्माच्या बाहेरच्या कक्षेमध्ये त्याला आपण म्हणजे नाही ढकलू शकत. तर प्रत्यक्ष भगवान बुद्धाचं आचरण सुद्धा धम्माच्याच कक्षेमध्ये येते आणि त्या कक्षेमध्ये ते आल्यामुळे प्रत्यक्ष भगवान बुद्धाचं आचरण आणि त्यातून घेतलेल्या प्रेरणा आणि त्यातून निर्माण झालेली बुद्धाप्रती श्रद्धा आणि त्यातून झालेला त्यांचा धम्म विकास हा सुद्धा धम्माच्या कक्षेच्या बाहेरचा असू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला दिसून येते की भगवान बुद्धाची ज्यांनी करुणा पाहिली त्यांनी स्वतःमध्ये करुणाभाव डेव्हलप केला. भगवान बुद्धाने ची मैत्री ज्याने पाहिली त्या आधारावर त्यांनी एक प्रकारे आपल्याला अनेक उदाहरण देते. अतिसाराचं उदाहरण आहे, किसा गौतमीचं उदाहरण आहे, किंवा आपल्याला ते जिचे मुलं वगैरे मरून जातात ती, मला तिचं नाव आठवत नाही, पटाचारा. तर पटाचाराचं उदाहरण आहे. बुद्धांनी किती करुणावान हृदयाने त्यांच्यासोबत एक प्रकारे त्यांचं मत परिवर्तन केलेलं आहे. तर या बाबी काही धम्माच्या कक्षेच्या बाहेरच्या असू शकत नाही. आणि इथूनच ह्या ज्या काही बोधिसत्वाची संकल्पना आहे ती बोधिसत्वाच्या संकल्पना इथून विकसित झालेल्या आपल्याला पाहायला मिळते. तर बोधिसत्वाची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना यातून ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळते त्यावेळेस त्या ठिकाणी जे चित्त निर्माण होते ते चित्त म्हणजे करुणेनं भरलेलं चित्त असते. ते चित्त म्हणजे मैत्रीनं भरलेलं चित्त असते. तर बोधिचित्त जे आहे तर बोधिचित्त नाही का, तर एक प्रकारे ती काय म्हणतो आपण त्याला, ते चित्त म्हणजे मन, आपला विचार, आपली जाणीव, आपलं हृदय है ना. तर यामध्ये एक प्रकारे परिवर्तन घडून येते ना. मनात परिवर्तन घडून येते, विचारामध्ये परिवर्तन घडून येते, आपल्या जाणीवांमध्ये परिवर्तन घडून येते, आपल्या हृदयामध्ये एक प्रकारचं परिवर्तन घडून येते. आणि हे जे काही परिवर्तन आहे ते परिवर्तन झालेलं चित्त तर जेव्हा जगाकडे पाहते तेव्हा जगामध्ये त्याला दुःख दिसते. आणि जगामध्ये दुःखानं ग्रसित झालेल्या लोकांकडे हे जे चित्त पाहते तर त्या चित्तामध्ये त्या लोकांप्रती मैत्री उत्पन्न होते, करुणा उत्पन्न होते, दुःखातून मुक्त करण्याची भावना त्याच्यामध्ये उत्पन्न होते. आणि दुःखातून मुक्त करण्याची भावना ज्या चित्तामध्ये इतर लोकांप्रती उत्पन्न होते ही बोधिचित्ताची सुरुवात आहे. इथूनच बोधिचित्ताची निर्मिती होत असते. आणि ज्या व्यक्तीमध्ये बोधिचित्ताची निर्मिती होते
तो आपल्या जीवनाचं ध्येय ठरवित असतो आणि बोधिसत्वाच्या जीवनाचं ध्येय स्वतः दुःखातून मुक्त होणे आणि जोपर्यंत म्हणजे दुसऱ्यांना दुःखातून मुक्त करणे है ना. तर तो फक्त आपल्या बुद्धत्वाविषयी विचार करत नाही, तो फक्त आपलं कल्याण साधून घेण्यापुरता विचार करत नाही, आपल्या निर्वाणापर्यंतचाच तो एवढा विचार करत नाही, तर प्रत्येकाला निर्वाण प्राप्त व्हावं यासाठी तो झटतो, यासाठी तो कार्यरत असतो, यासाठी तो आपलं जीवन समर्पित करीत असतो आणि आपलं जीवन पणाला लावून इतरांच्याही मुक्तीसाठी तो प्रयत्न करत असतो. तर ही जी काही भावना आहे, ही भावना म्हणजे खऱ्या अर्थानं बोधिचित्त आहे. बोधिचित्त याही पलीकडे आहे. तर असं म्हणतात की बोधिचित्त हे पंचस्कंदामध्ये सुद्धा बसत नाही. तर पंचस्कंदाच्या म्हणजे जे काही शारीरिक रूप आहे किंवा वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या पंचस्कंदाच्या काही कक्षेच्या बाहेर त्याचा उल्लेख म्हणजे नागार्जुनाने जे काही लिहिलेला आहे त्या नागार्जुनाने असा उल्लेख केलेला आहे की हे जे काही बोधिचित्त आहे ना, हे बोधिचित्त या पंचस्कंदामध्ये सुद्धा बसत नाही, असं विधान त्यांनी आपल्या ग्रंथांमध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळते. तर त्या पलीकडे जाऊन सुद्धा म्हणजे ते विचार करतात आणि त्यासाठी ते जन्म घेत राहतात, वारंवार जन्म घेत राहतात आणि त्या प्रत्येक जन्मामध्ये ते इतरांच्या कल्याणासाठी झटत असतात, इतरांसाठी जगत असतात, आहे की नाही. आणि म्हणून ही जी काही बोधिसत्वाची संकल्पना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, तर बोधिसत्वाच्या ज्या काही संकल्पना रूढ झालेल्या आहे त्या संकल्पना ह्या अशा आहेत. तो स्वतःची पर्वा करीत नाही. म्हणजे इथपर्यंतच बोधिसत्वाच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते की बोधिसत्व इतरांच्या म्हणजे एखादी प्राणी सुद्धा कोणी म्हणजे असेल आणि तो भुकेनं व्याकुळ झालेला असेल तर आपल्याला असंही दिसून पडते, अशा आपल्याला म्हणजे बाबी ऐकायला मिळतात की बोधिसत्व आपला हात कापून देतो, आपला पाय कापून देतो, आहे ना. इतकी दुसऱ्यांच्या म्हणजे प्राणी मात्रांविषयी त्याच्या मनामध्ये करुणा असते, अशाही प्रकारचे काही उल्लेख आपल्याला आढळून येते. असो ते त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला आपण काही बोलू शकत नाही, परंतु बोधिसत्वाचं चित्त कसं असते याची एक ढोबळ मानानं आपल्याला कल्पना या ठिकाणी येऊ शकते. आणि म्हणून ज्याच्यामध्ये बोधिचित्ताची निर्मिती होते तो बोधिचित्ताची निर्मिती झालेला मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही स्वस्थ बसू शकत नाही, कधीही स्वस्थ बसू शकत नाही. तर त्याच्यासमोर नेहमी लोकांचं कल्याण व्हावं, लोकांचं भलं व्हावं, लोकांना म्हणजे दुःखमुक्त कसं करता येईल हाच एक प्रकारे त्याच्या मनामध्ये सातत्यानं विचार घोळत असतो. दुसरा कुठलाही विचार त्या बोधिसत्वाच्या चित्तामध्ये असत नाही. म्हणून बाबासाहेबांना जे काही बोधिसत्व म्हटलं गेलेलं आहे ते याच आधारावर म्हटलेलं गेलेलं आहे की बाबासाहेबांनी क्षणोक्षणी प्रत्येक क्षणी समाजाचा विचार केला, समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा विचार केला, समाजाला गुलामगिरीच्या दास्यत्वातून मुक्त करण्याचा सातत्यानं त्यांच्या मनामध्ये विचार घोळत होता. दुसरा कुठलाही विचार बाबासाहेबांनी केलेला नाही. ना आपल्या परिवाराचा विचार केला, ना धनसंपत्ती गोळा करण्याचा विचार केला, ना भौतिक सुखाचा विचार केला. बाबासाहेबांनी कसलाही विचार केला नाही. आणि हा तोच मनुष्य करू शकतो ज्याच्या मनामध्ये बोधिचित्ताची उत्पत्ती होत असते. आणि ज्याच्या मनामध्ये बोधिचित्ताची उत्पत्ती होते त्याला आपण बोधिसत्व म्हणत असतो. आणि जीवनाच्या विविध स्थित्यांतरामधून ते स्थित्यांतर बुद्ध आणि धम्म त्याचा उल्लेख त्या 10 स्थित्यांतराचा उल्लेख आलेला आहे बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये, तो आपण बघितला. तर ते स्थित्यांतरे सुद्धा महायान ग्रंथामधूनच बाबासाहेबांनी घेतलेले आहे. तर या 10 स्थित्यांतरातून बोधिसत्व जात असतो आणि 10 पारमिताचं एकेका पारमिताचं पालन करत 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 पारमिता, उपपारमिता, परमार्थ पारमिता अशा पारमितांचं पालन करत करत एक बुद्धत्वाला प्राप्त करण्यासाठी परिपक्व होत असतो आणि मग तो बुद्धत्वाला प्राप्त करतो. जसं सुमेध बोधिसत्वांनी हा शेवटचा जन्म ग्रहण करून बुद्धत्व प्राप्त केलेलं आहे असं आपल्याला पाहता येते, दिसून पडते. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण या बोधिचित्ताची संकल्पना लावून पाहतो किंवा बोधिसत्वाची संकल्पना ज्यावेळेस आपण लावून पाहतो तेव्हा बाबासाहेबांनी क्षण समाजासाठी वेचलेला आहे, समाजाला दास्यत्वापासून मुक्त करण्यासाठी वेचलेला आहे. आणि म्हणून त्यांना जे काय आपण बोधिसत्व म्हणतो ते अतिशय समर्पक आहे, अतिशय समर्पक आहे. आणि म्हणून
या ठिकाणी बाकीचा जो काही उल्लेख आलेला आहे तो उल्लेख आपण उद्या मी प्रयत्न करणार आहे, मात्र प्रयत्न करणार आहे. मी आता तुम्हाला काही सांगू शकत नाही की या बाबतीमध्ये तुम्हाला काय सांगणार, कारण ह्या ज्या काही बाबी आलेल्या आहे या म्हणजे अतिशय व्यापक स्तरावरच्या, मोठ्या स्तरावरच्या. तेव्हा आपण उद्या बघूया. आपण सर्वांनी शांतपणे मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपणा सर्वांचा खूप खूप पुण्यानुमोदन करतो, धन्यवाद मानतो आणि याच ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम.